प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 21 नोव्हेंबर 2025 शुक्रवार। झोपले आगेत काय? परंतु लोक झोपले असता त्यांचे शत्रूने येऊन गव्यामध्ये तण पेरले आणि निघून गेला, आणि जेव्हा उगवला व फल धरले तेव्हा तांगी दिसले। मॅथ्यू 13 अध्याय 25 वचन आणि 26 वचन। झोप चांगलीच आहे, कारण लिहिलेले आहे, परमेश्वर आपला प्रियजनांना झोप देतो, पण झोपेत असतानाही आपण सावध राहिले पाहिजे की सैतान आपल्या आयुष्यात पेरण्याची संधी मिळवू नये। शास्त्र सांगते, लोक झोपले असता शत्रू आला। शत्रू असा निष्काळजी क्षणाची वाट पाहतो। रात्र अंधाराची वेळ ही त्यांची संधी असते। तो त्यावेळी आपली शक्ती वाढवतो आणि फसवणुकीचे बी पेरतो। देवाची मुले झोपली तरी त्यांची झोप जागरूक झोप असावी, त्यांची आत्मा सतर्क असावा। आत्म्यात जागृत राहणे अत्यावश्यक आहे। सुलमित स्त्री म्हणते, मी झोपले आहे, परंतु माझे हृदय जागे आहे। श्रेष्ठ गीत 5 अध्याय 2 वचन। जेव्हा हृदय आणि आत्मा जागृत असतात तेव्हा सैतान त्यात तण पेरू शकत नाही। जर तुम्ही झोपण्याआधी आपले मन पवित्र आत्म्याच्या हाती सोपवले, प्रार्थनापूर्ण विचारात विश्रांती घेतली, तर तो तुमच्यावर लक्ष ठेवील। जरी शत्रू पुरुषासारखा आला तरी परमेश्वराची आत्मा त्यांची विरुद्ध ध्वज उभारेल। पवित्र आत्म्याने वचन दिले आहे की तो आपल्या दुर्बलतेत आपली मदत करेल। बायबल म्हणते तसेच आत्मा आपल्या दुर्बलतेत आपली मदत करतो, कारण आपण जसे प्रार्थना करावे तसे मागित नाही, पण आत्मा स्वतःच अशक्त करून स्वराने आपल्यासाठी विनंती करतो। रोमकार 8 अध्याय 26 वचन। आपण झोपेत असतानाही आत्मिक जागरूकता आवश्यक आहे। जर प्रभू रात्री आला तर आपण तयार आहोत काय? तो द्वार ठोठावेल तेव्हा आपण त्वरित उघडण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत काय? लूक 12 अध्याय 36 वचन। आणि हे जाणून करा की आता झोपेतून उठण्याची वेळ आली आहे, कारण आपण विश्वास ठेवला त्या वेळेपेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे। रोमकार 13 अध्याय 11 वचन। एलियाकडे पहा, देवाची सामर्थ्यशाली संदेश, तरीही तो एकटा झुडपाखाली पडून झोपला होता। थकलेला आणि मरायची इच्छा असलेल्या तो जेसेबेलच्या भीतीने खचला होता, परंतु परमेश्वराने त्याला कलकेच स्पर्श करून म्हटले, उठ, का कारण प्रवास फार मोठा आहे। प्रिय देवाची लेकरा, तुझ्या झोपेतून उठ। जेव्हा तू उठशील तेव्हा प्रभू तुला आपल्या तेजासाठी चमकविल। आणखी ध्यानार्थ वचन, का झोपले आहेस? उठ आणि प्रार्थना कर, म्हणजे तू परीक्षेत पडणार नाहीस। लूक 22 अध्याय 46 वचन। आजच्या बायबल वाचन सकाळी एजेकिएल 16 अध्याय 17 अध्याय, संध्याकाळी याकूब 3 अध्याय। धन्यवाद।